महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. सतीश गावंड चिटफंड घोटाळ्यात सर्वांनी हात धुवून घेतले असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गटाचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांनी महाराष्ट्र माझा मराठी न्यूज या चॅनलला दिलेल्या मुलाखतीत केले. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार, मी कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा मराठी न्यूज. आज आपण बेलापूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट या पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी, राहणार बोरखार, तालुका वरुण, जिल्हा रायगड हे आहेत. त्यांच्याकडे आपण आलेलो आहोत. उरण तालुक्याचे विविध जे प्रश्न आहेत त्याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार. दादा नमस्कार. नमस्कार दादा, मला तुम्हाला पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर पक्ष आहेत, मग तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या पक्षाची निवड का केली? महाराष्ट्रामध्ये अनेक पक्ष आहेत, परंतु प्रत्येक पक्षाची काम करण्याची पद्धत वेगवेगळी असते. आणि एक समाजसेवक असताना तुम्ही माझं काम पाहिलेलं आहे. मी रोखठोक बोलणार आहे, रोखठोक काम करणार आहे. एखादी गोष्ट जर माझ्याशी होत असेल तर मी हो बोलतो, एखादी गोष्ट होत नसेल तर नाही बोलतो. मग मला जेव्हा पक्षामध्ये जायचं होतं मी हाच विचार केला की माझ्या स्वभावाशी किंवा मला सांभाळून घेणारा असा कुठला पक्ष आहे की त्या पक्षाची रोखठोक भूमिका असते. तर मला असं वाटलं की हा एकमेव पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांचा, ज्याचं नेतृत्व अजितदादा करतात. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे साहेब आहेत आणि या नेत्यांची रोखठोक भूमिका असतोय. एखादं काम जर होणार असेल तर हो, नाही नसेल होणार तर नाही. आणि माझा स्वभाव तेच आहे. त्याच्यामुळं मग मी निर्णय घेतला की जर कुठल्या पक्षात जायचं झालं तर मग फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्येच जायचं आपण. दादा, आपलं तुम्ही लहानपणापासून ते पाणी पिता, आम्ही पण पितो. आपल्या रानसई धरणाचं जे पाणी आहे आता पिण्यायोग्य नाही, पाणी गढूळ आहे. तर आणि बऱ्याच समस्या आहेत रानसई धरणाच्या. तर तुम्ही आता सत्तेमध्ये आहे, तुमचा पक्ष पण सत्तेमध्ये आहे. तर मी सर्व उरणच्या जनतेच्या माध्यमातून मी तुम्हाला विनंती करतो का रानसई धरणाचा जो काही प्रश्न आहे, मग त्याचा गाळ काढणं असो, फिल्टरेशन असो, काही इतर जे काही प्रश्न असतील आणि जे पिण्यायोग्य पाणी आहे त्याला तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देणार की नाही? 100% बघा, समाजसेवा करत असताना मी कुठल्या राजकीय पक्षात नव्हतो, त्याच्यामुळं मला राजकीय माझ्याकडे बल नव्हतं. परंतु आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेल्यामुळं एक आपल्याकडे एक राजकीय बल आलेलं आहे आणि सध्याच्या घडीला पण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही सत्तेमध्ये आहोत. तर नक्कीच जो काही पाण्याचा प्रश्न आहे, कारण अनेक वर्षापासून त्या धरणाचं गाळ काढलेलं नाही, त्याच्यामुळं तो जो पाणी आहे तो खरोखर पिण्यायोग्य नाही. परंतु एक समाजसेवक करत असताना एक समाजसेवक म्हणून या प्रश्न व्यवस्थित मला मांडता येत नव्हते. परंतु आता यापुढं आजपासून हे जे काही प्रश्न उरणमध्ये जे समस्याने ग्रासलेले आहेत ते नक्की सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहेत. आमचे नेते तटकरे साहेब असतील, अजितदादा पवार साहेब आहेत, मी यांच्याकडे यासाठी नक्कीच मागणी करणार आहे. दादा, गव्हाणफाटा ते दिगोडे आणि दिगोडे ते दासनफाटा इथं फार मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक असते. इथं गोडाऊन पण भरपूर आहे आणि कितीतरी आपल्या बहीण झाले, भाऊ झाले, यांचे आपण जीव गेलेले आहेत. आणि तिथं धुलीचं साम्राज्य, आपली जनता पूर्ण त्रस्त झालेली आहे, वैतागलेली आहे. तर तुम्ही काहीतरी समस्यावर तोडगा काढणार की नाही? 100% समस्येवर तोडगा काढण्यासाठी मी आता राजकारणात उतरलेलो आहे, एका राजकीय पक्षात समाविष्ट झालेलो आहे. आता तुम्ही बोलल्याप्रमाणे दिघोडे ते गव्हाणफाटा असेल किंवा दिघोडे ते आपला दास्तान फाटेल असेल, काय अवस्था झालेली आहे रस्त्यांची संपूर्ण जनता बघतोय. राजा हा प्रजेचा राजा असतोय, तर राजाने याकडे लक्ष देणं गरजेचं असतं. पण मला वाटतं कुठेतरी आपल्या उरणला असं नेतृत्व लाभलेलं नाहीये. आज आपल्या दिघोड्यामधून जर गव्हाणफाट्यापर्यंत किंवा दिघोड्यावरून जर दास्तान फाट्यापर्यंत जर जायचं झालं तर स्वतःचा जीव हातात किंवा मुठीत घेऊन आपल्याला जावं लागतोय. आपण सुखरूप पोहोचू की नाही पोहोचू याची शाश्वती नाही. जेव्हा एखादा तरुण मुलगा जेव्हा घरातून कामासाठी बाहेर जातोय तेव्हा असं वाटतोय त्याच्या आई वडिलांनी की माझा मुलगा युद्धावर जातोय की काय, अशी परिस्थिती या रस्त्यांवर झालेली आहे. दुसरी गोष्ट महत्वाची म्हणजे जे रस्त्याच्या बाजूला जी गोडाऊन आहेत ते सर्व गोडाऊन बेकायदेशीर आहेत. बेकायदेशीर पार्किंग वाहने उभी केली जातात. या सर्व समस्या सोडवण्यासाठी आज मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये समाविष्ट झालेलो आहे आणि नक्कीच मी तुमच्या चॅनलच्या माध्यमातून सर्वांना सांगतोय, या ज्या काही समस्या आपल्या उरणला समस्यांनी ग्रासलेल्या आहे या सर्व समस्या मी लवकरात लवकर सोडून देणार आहे. दादा, उरणच्या दळणवळणामध्ये
महत्वाचा घटक असलेला आणि उरण शहराला जोडणारा जो आपला खोपटा पूल आहे तो नादुरुस्त झालेला आहे आणि तिथं खड्ड्यांचं साम्राज्य फार आणि तिथं आपलं ट्रॅफिक धूळ यामुळे जनता लय त्रस्त झालेली आहे. आणि गेल्या महिन्यामध्ये 15 सप्टेंबरला ऑर्डर पण आलेली आहे, त्याचं काम करायचं आहे, परंतु आजपर्यंत कुठलेही शासकीय अधिकारी त्या याचं पुलाचं काम केलेलं नाही. खोपटा पुलाचं काम अजूनपर्यंत सुरू झालेलं नाही. या समस्याचं तुम्ही निरसन करणार आहात की नाही? बघा, 100% खोपटा जो ब्रिज आहे तो तालुक्याला जोडणारा ब्रिज आहे. हजारो लोकांचं येणं जाणं त्या रस्त्यावरून होतोय आणि अनेक जण जीव मुठीत घेऊन तिथून आपलं येणं जाणं दळणवळणाचं काम करत असतात. 100% आता आम्ही एका सत्ताधारी पक्षामध्ये असल्यामुळे 100% आमची ती जबाबदारी आहे. नागरिकांना चांगले रस्ते देणे, त्यांना चांगलं पाणी देणे, शिक्षण देणे, ही सत्ताधारी आम्ही पक्षात गेल्यामुळे आमची ती जबाबदारी आहे. आणि हे ज्या काही समस्या आहेत तर या 100% मी आमच्या प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांकडे या पोहोचवणार आहे आणि लवकरात लवकर यामध्ये मार्ग कसा निघेल यासाठी मी प्रयत्न करणार आहे. दादा, नवी मुंबईचा मेन प्रश्न आहे का सतीश गावण चिटफंड घोटाळ्यामध्ये भरपूर गोरगरीब जनतेचा पैसा अटकलेला आहे. काही स्वतःचे दागिने गहाण ठेवून दुसऱ्याकडनं पैसे घेऊन ते सतीश गावणकडे लावले का जेणेकरून आम्हाला दुप्पट पैसा मिळेल. परंतु या आमिषाला बली पडून जनता आहे ना एकदम ही झालेली आहे. जनतेला एकदम पूर्ण म्हणजे त्रास झालेला आहे आणि लोकांनी कर्जबाजारी झाले आहेत. तर हा जो प्रश्न आहे या प्रश्न सोडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न करणार का? बघा, सतीश गावण चिट फंड हा जेव्हा घोटाळा घडत होता किंवा हा जो काही प्रकार घडला त्यावेळी एखादा नेतृत्व असतोय जो तालुक्याचं नेतृत्व करतोय त्याने याकडे लक्ष देणं गरजेचं होतं. परंतु यामध्ये सर्वांनी हात धुवून घेतलेला आहे आणि आज आपला गरीब माणूस जो आहे तो देशोधडी लागले, ते संसार उद्ध्वस्त झालेले आहेत आणि आता माझ्या माहितीप्रमाणे हा विषय न्यायप्रविष्ट आहे, न्यायालयात गेलेला आहे. परंतु मला जे शक्य होईल यामध्ये लोकांना मदत करण्यासाठी ते मी प्रयत्न करणार आहे. पण त्यासाठी लोकांनी सुद्धा मला साथ देणं गरजेचे आहे. मागच्या निवडणुकीत मी 2024 मध्ये निवडणूक लढवली. मी अनेकांना विनंती केली मला साथ द्या. जर तुम्ही साथ दिली तर माझी ताकद वाढेल, माझी हिंमत वाढेल, मी तुमच्यासाठी काहीतरी करू शकेल. फक्त कार्यक्रम येतील, मॅचेस येतील, देवी येतात, मंडळी येतात, मला माझ्याकडून नारळ फोडले जातात. नारळ फोडून माझी ताकद नाही वाढणार. तुम्ही सर्व तरुणांनी जर मला साथ दिली तर आपल्या उरणमध्ये जे काही प्रश्न आहेत ते सर्व प्रश्न सोडवण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. तरुणांनी जर साथच नाही दिली तर आपण प्रश्न सोडवणार कसे? प्रश्न सोडवण्यासाठी तरुणांची, युवकांची साथ हवी लागतोय. ती जर साथ मला त्यांनी दिली तर नक्कीच मी हे प्रश्न सोडवू शकतोय किंवा प्रयत्न करू शकतोय. दादा, 2 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येणार आहेत. तर तुमचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, अजितदादा पवार गट याची काही या पक्षाने काही तयारी केली आहे का? 100% आता जवळपास 1-1.5-2 महिन्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतात. त्यामध्ये पंचायत समिती असेल, ZDP असतील, ग्रामपंचायत आहेत. आम्ही पक्षातर्फे सर्व ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत आणि आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील झालेलो आहे आणि साहेबांनी जी माझ्यावर जबाबदारी दिलेली आहे रायगड जिल्हा सरचिटणीस म्हणून, तर त्या पदाला न्याय देण्याचं काम मी करणार आहे. पक्ष वाढीसाठी काम करणार आहे. आज आमच्या उरणमध्ये गावोगावी शाखा पोहोचवण्याचं मी काम करणार आहे, जेणेकरून माझ्या प्रत्येक उरण तालुक्यात गावोगावी माझ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची शाखा असेल. माझे कार्यकर्ते गावोगावी तयार करणार आहे मी आणि यासाठी मला तरुणांची आता गरज आहे. तरुणांनी मला नक्कीच साथ द्यायला हवी, कारण आता काय मी तरुणांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिलोय. इतक्या वर्षी समाजसेवक म्हणून काम केलं. आता मी का राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये गेलोय. माझी तरुणांना विनंती आहे की तुम्ही गावोगावचे तरुण मला जॉईन व्हा, आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सामील व्हा, जेणेकरून आपल्या उरणमध्ये जी काय जो काय विकासापासून आपला उरण वंचित आहे त्या उरणला विकसित करूया, उरणचा विकास घडवण्यासाठी प्रयत्न करूया. तरुणांनी आता एकत्र होण्याची गरज आहे. तरुणांनी जर मला साथ दिली तर नक्कीच मी उरणला एक नव्या लेवलला किंवा उरणचा एक चांगला एक विकसित उरण म्हणून लोकांसमोर, महाराष्ट्रासमोर, जनतेसमोर आणू शकेल. दादा, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट हा जो पक्ष आहे हा उरणमध्ये फार कमी प्रमाणात आहे, तर याच्या वाढीसाठी तुम्ही काय करणार? बघा, खरी मजा किंवा
खरं काम करायला तेव्हाच मजा येते जेव्हा आपण कमी असतो आणि कमी असतानाच पक्ष जेव्हा वाढवतो किंवा आपण एक उरण तालुक्यात एक नंबरला त्या पक्षाला आणतो तेव्हाच खरी मजा येते काम करायला. आणि मला गॅरंटी आहे, मला आता तरुण मुलांवर विश्वास, इतक्या वर्ष माझ्या पाठी कुठला राजकीय पक्ष नव्हता, आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माझ्यासोबत असल्यामुळं 100% तरुण मला जॉईन होतील. मी गावोगावी या शाखा ओपन करणार आहे. गावोगावच्या तरुणांसाठी आता कार्यक्रम असतील, प्रोग्राम्स असतील ते आयोजित करणार आहे, जेणेकरून तरुणामध्ये आपल्या समाजाबद्दल, आपल्या जातीमातीबद्दल चांगलं पॉझिटिव्ह विचार त्यांच्या मनामध्ये निर्माण करणार आहे. आणि सर्व तरुणांना एकत्र करण्याचं काम मी आता माझ्या पार्टीच्या माध्यमातून करणार आहे. आताच आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादा पवार गट या पक्षाचे रायगड जिल्हा सरचिटणीस तेजसदादा डाकी यांचा आपण विचार ऐकले, यावेळी त्यांचा अमूल्य वेळ दिला त्याबद्दल दादा तुमच्या मनापासून आभार. आणि मी तेजसदादा डाके यांना विनंती करतो की तुम्ही तुमच्या पक्षश्रेष्ठींच्या मार्फत उरण तालुक्याच्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या तुम्ही सोडून द्यावा, हीच तुम्हाला मी विनंती करतो. कांतीलाल पाटील, महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज. या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि पाहत रहा महाराष्ट्र माझा, मराठी न्यूज.